विजयी मेळाव्याला पक्षाचा झेंडा बिल्ला बॅनर आणू नये. मेळाव्याला कोणताही झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा असू दे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी. पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 3 इंचावर पोहोचली. 48 बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं धुमशान. पावसामुळे कुडाळमध्ये पूरस्थिती निर्माण. पावशी शेलटेवाडीतील घरांमध्येही घुसलं पाणी. कराड चिपळूण महामार्गाचे काम 2 वर्षांपासून सुरू. ठेकेदाराच्या कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना. महामार्गाचं काम पूर्ण न झाल्यानं वाहनधारकांना त्रास. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस. कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल तर वाहन चालक आणि ग्रामस्थांची पुराच्या पाण्यातून ये-जा. गोंदियातील पांगोली नदीवरील पूल दयनीय अवस्थेत. पांगोली नदीवरील पूल कधीही कोसळण्याची भीती. प्रशासनानं तातडीची कारवाई करणं गरजेचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.